हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार पाऊस 30 मेच्या एक दिवस आधीच केरळ किनारपट्टीवर दाखल होईल। गेल्या 48 तासांमध्ये मान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढल्यामुळे सुधारित अंदाज देण्यात आलाय। सामान्यपणे 1 जूनला केरळमध्ये धडक मारणारा मान्सूनचा पाऊस यंदा 2 ते 3 दिवस लवकर येण्याच्या भाकीत हवामान खात्यानं आधीच वर्तवलंय। अल निनो आणि पोषक वातावरणीय परिस्थितीचा विचार करता मान्सूनचं आगमन आणखी लवकर होणार आहे। त्याचप्रमाणे यंदा सरासरी इतकाच पाऊस होईल असंही हवामान खात्यानं म्हटलेलं आहे। मनमाडमधील नांदगाव परिसराला अवकाळी पावसानं झोडपलं। पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना घडल्या, पण जीवितहानी झाली नाही। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। कडक उन्हामध्ये पावसाचा शिडकावा झाल्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा नांदगावकरांना मिळाला। नव्यानं स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। एकूण 78 जागांसाठी हे मतदान होते। 570 मतदान केंद्रांवर 4,25,000 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। पनवेलचे मतदार 418 उमेदवारांचं भवितव्य ठरवतील। शिवसेना, भाजप, महाआघाडी अशी तिरंगी रस्सीखेच या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते। मनसेही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, पण खरी लढत या 3 पक्षांमध्ये होणार हे स्पष्ट आहे। प्रचाराच्या अखेरच्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच दिवशी प्रचार सभा घेतल्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय। जागेत बिनविरोध निवड झाल्यानं पालिकेच्या 84 पैकी 83 जागांसाठी मतदान होत आहे। 374 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या भवितव्याचा फैसला मालेगावचे मतदार आज करतील। मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। इथल्या मतदान प्रक्रियेवर ड्रोनचीही करडी नजर आहे। अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मालेगावमध्ये निवडणुकीवेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरामध्ये 4 ड्रोनच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणा राबवली जाणार आहे। राज्यामध्ये पहिल्यांदाच निवडणुकीसाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे। जवळपास 2,500 पोलिसांचा बंदोबस्त शहरामध्ये ठेवण्यात आलाय। भिवंडी निजामपूर महापालिकेच्या 90 जागांसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये 460 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। 644 मतदान केंद्रांवर जवळपास 4,80,000 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। मतदानाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। गावगुंडांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे। तब्बल 43 सराईत गुन्हेगारांवर मोका लावण्यात आलेला आहे। संवेदनशील केंद्र आणि बूथच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले। प्रसंगी सुरक्षेसाठी ड्रोनचीही मदत घेतली जाणार आहे। 26 तारखेला मतमोजणी होईल, मात्र मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे। भिवंडीमध्ये 60 लाख रुपये असलेली कार ताब्यात घेण्यात आली। कल्याण रोडवरच्या साईबाबा नाका इथे कारवाई करण्यात आली। नाकाबंदी दरम्यान आचारसंहिता पथकाचे डॉक्टर सुनील भालेराव यांनी ही कारवाई केली आहे। भिवंडी पालिकेसाठी मतदान होत आहे आणि मतदानाच्या पूर्वसंध्येला ही रोकड सापडली आहे। महाराष्ट्र ग्रामीण बँकेची ही रोकड असल्याचा दावा करण्यात येतोय, मात्र कारच्या नंबर प्लेटवर शिवसेनेचा झेंडा असल्यानं त्याचं गूढ वाढलंय। मुदतपूर्व निवडणुका केव्हाही होऊ शकतात असे संकेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी देखील बैठकीमध्ये मुदतपूर्व निवडणुकांसाठी तयार राहण्याचे संकेत दिल्याची पुष्टी खडसे यांनी जोडत विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांच्या चर्चेला तडका दिला आहे। ते धुळ्यात बोलत होते। विधानसभा निवडणूक मुदतपूर्व होईल, मात्र केव्हा हे सांगता येत नसल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या खडसे यांनी राजकीय वातावरण तापवलंय। राज्य आणि केंद्र सरकारनं अनेक योजना सुरू केल्या, मात्र याचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नाहीये। विकासाचा वेग मंदावला असल्याची खंत खडसे यांनी व्यक्त केली आहे। काही वेळच्या धुळे मुक्कामामध्ये त्यांचे सर्व खंदे समर्थक त्यांना भेटण्यासाठी उपस्थित होते। निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुसज्ज असलं पाहिजे, तयारी असली पाहिजे आणि कार्यकर्ता त्या दृष्टिकोनातून कामात असला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे। मध्यावधी निवडणुका केव्हाही होऊ शकतात अशा स्वरूपाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या मीटिंगमध्ये सभेमध्ये केलेलं आहे। त्या डिसेंबरला होऊ शकतात किंवा लोकसभेच्या बरोबरही होऊ शकतात। आजच होतील असं नाही आहे, परंतु त्या दृष्टीनं तयार झालं पाहिजे। नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या लवासाला राज्य सरकारनं जोरदार दणका दिला। लवासाचा विशेष दर्जा काढून घेण्यात आलाय।
मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास खात्यानं हा निर्णय घेतला. लवासा आता PMRDAच्या अखत्यारीत असणार आहे, त्यामुळे लवासाला यापुढे विशेष सवलतींच्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूमला भेट देऊन विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. मुंबईमधला मेट्रो प्रकल्प, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, नागपूरमधल्या गोरेवाडा प्राणी संग्रहालय, गोसी खुर्द अशा प्रकल्पांवर यावेळी चर्चा झाली. या बैठकीमध्ये कामाला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांचा विरोध असताना शासन बळजबरीने जमिनी हस्तांतरित करण्याची तयारी करते, त्यामुळे कोपरगाव तालुक्यातले शेतकरी संतप्त झाले. याआधी मोर्चा निवेदनं देऊनही सरकार ऐकत नसल्यानं शासनानं वाटाघाटीनं जमिनी घेण्याच्या काढलेल्या नोटिशीची शेतकऱ्यांनी होळी करत पुन्हा एकदा जमीन देण्यास विरोध केलाय. जय महाराष्ट्र विरोधातल्या कर्नाटक सरकारच्या फतव्याविरोधात ठाण्यामध्ये मनसे आक्रमक झाली आहे. वंदना बस डेपोमध्ये मनसेनं कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी केली. कर्नाटक परिवहनच्या बसेसवर जय महाराष्ट्र असं भगव्या रंगात लिहून हा कर्नाटकला निरोप असल्याचं सांगण्यात आलं. मनसे बेळगावात जाऊन जय महाराष्ट्राच्या घोषणा देणार असल्याचंही मनसेतर्फे जाहीर करण्यात आलंय. पुण्यामध्ये प्रियकरानं प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यामधल्या बुधवार पेठेमध्ये मंगळवारी रात्री 11:15च्या सुमाराला ही घटना घडली आहे. मृत महिला ही बुधवार पेठेत राहणारी होती. तिचं प्रियकर आणि आरोपी तिच्याकडे कायम येत असे. मंगळवारी रात्री तो तिच्या घरी आला, त्यावेळी दोघांमध्ये भांडण झालं आणि आरोपीनं तिच्या गळ्यावर चाकूनं वार केले. जीवघेण्या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सुखदेव मडावीला अटक केली आहे. गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचा दौरा केला. याच रुग्णालयामध्ये गेल्या 1.5 महिन्यामध्ये 34 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचं वास्तव समोर आलं होतं आणि त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. याच पार्श्वभूमीवर रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दाखल झाले. पालकमंत्री बडोले यांनी यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. रुग्णालयातली दुरवस्था पाहून पालकमंत्र्यांनाही धक्का बसला. यावेळी त्यांनी प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रसूतीसाठी पैसे घेतल्याचा आरोप झालाय. त्यामुळे या प्रकरणात नवनवीन धक्कादायक गोष्टी समोर येतात. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कारवाईचं आश्वासन पालकमंत्री बडोले यांनी दिलं. प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांचे ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले. अभिजित स्वाती चतुर्वेदी नावाच्या एका पत्रकाराविषयी अपमानजनक ट्विटची मालिका प्रसिद्ध केली होती आणि त्याविरोधात चतुर्वेदी यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे गेल्या वर्षी अभिजित यांना अटक करून जामिनावर सोडण्यात आलं होतं. या प्रकारानंतर अभिजित यांनी पुन्हा एकदा JNUच्या विद्यार्थिनी शाहिला रशीद यांच्या विरोधात अपमानकारक ट्विटची मालिका प्रसिद्ध केली आणि त्यानंतर ट्विटर हँडलवर कारवाई करण्यात आली. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बुलडाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यानं आपलं जीवन संपवलंय. गोपाळ उमराकर असं अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. त्याच्यावर बँकेचं 1.5 ते 2 लाख रुपयांचं कर्ज होतं. कर्ज कसं फेडायचं या विवेचनेतून त्यांनी शेतातल्या विहिरीमध्ये उडी टाकून जीवन प्रवास संपवलाय. धुळे पालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या दगडफेकीचा सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी निषेध नोंदवलाय. यावेळी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. धुळ्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या विक्रमी बदली करण्यात आलेल्या आहेत. पोलीस अधीक्षक रामकुमार आणि 450 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यात आणि विशेष म्हणजे या बदल्या करताना कुठलाही राजकीय दबाव वशिला खपवून घेण्यात आला नाही. बदल्या करताना कुणावरही अन्याय झाला नसल्यानं कर्मचाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. नागपूरच्या अंजनी रेल्वे स्थानकाजवळ समर्थनगर परिसरातल्या झुडपामध्ये अचानक आग लागली. ऊन आणि वाऱ्यामुळे ही आग पसरत गेली. रेल्वे ट्रॅक शेजारी लागलेली आग सुमारे 1000 फूट लांबपर्यंत पसरून रेल्वे ट्रॅकपर्यंत आली. यावेळी शेजारील रेल्वे ट्रॅकवर कोळसा भरलेली मालगाडी देखील उभी होती. त्यामुळे ही आग कोळशाला लागण्याची भीती होती. परिसरातल्या नागरिकांनी आगीची माहिती अग्निशमन दल आणि पोलीस विभागाला दिली. अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांनी ही आग वेळीच आटोक्यात आणली आणि मोठा अनर्थ टळला.
धुळ्याच्या बाजारपेठेमध्ये सध्या रानमेव्याची चलती आहे. भर उन्हाळ्यामध्ये विक्रीसाठी येणारे आणि शरीरामध्ये गारवा निर्माण करणारी करवंद धुळ्याच्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत. मुख्य बाजारपेठेसह शहरातले सर्वच प्रमुख चौकांमध्ये करवंद रूपी रानमेवा विक्रीसाठी पाहायला मिळतोय. अगदी थोडा काळ करवंदाचं उत्पादन होतं, त्यामुळे मोसमी फळ म्हणून ग्राहकांचा या रानमेवा खरेदीकडे अधिक कल असतो. धुळ्यामध्ये येणारी करवंद प्रामुख्याने कळवण, बागलाण या भागातून येतात. खानदेशामध्ये या रानमेव्याला डोंगराची काळी मैना म्हणूनही संबोधलं जातं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.